कणाची त्याला तोड गोड गोड तुझं हसणं गोड तुझं लाजणं गोड सजना तुझ्या कणाची त्याला तोड गोड गोड तुझं हसणं गोड तुझं लाजणं गोड सजना। तुम्ही जो आता प्रीमियममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून ठेवा। असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे। कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि ते तुमचे जे फोटोज दिले इथून सिलेक्ट करून घ्यायचेत। तिथे आपण सिम्पली ना 7-8 फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया अशा प्रकारे। तर तुम्हाला पण अशा इथून फोटो सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली इथून ॲड करायच्यात। ॲड केल्यानंतर इथून फोटो येते रेशोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। 9.6 रेशो इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्या इनव्यूट यायचं आहे। इथे पहिल्या इनव्यूट आल्यानंतर इथं मग ओव्हरलेज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो बीट मॉड दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा। हा बीट मॉड इथे ॲड केल्यानंतर आता आपल्याला करायचं सिम्पली इथे आपले किती फोटो लागते तुम्हाला सांगतो। इथे आपले 8 फोटो लागतात तर सिम्पली आपल्याला इथून 8 फोटो ॲड करायचे। तर इथे आपण 9 फोटो ॲड केले, इथून एक डिलीट करूया, ठीक आहे अशा प्रकारे। तर इथे 9 फोटो आपण ॲड केलेत। त्याच्यानंतर हा जो बीट मॉड आहे त्यावरती क्लिक करायचं। खाली थोडे इथे स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं एक ऑप्शन मिळून जाईल। सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। इथे आपले सॉन्ग ॲड होऊन जाईल। आता आपल्याला करायचं सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढा काय करायचं त्याची जी लेंथ असेल पहिल्या बीटपर्यंत ठेवायचे। इथे आपली पहिली बीट चेंज होते इथपर्यंत ठेवायचे, कमी करायचे, ठीक आहे। त्याच्यानंतर दुसरी बीट व्हायची पुढे चेंज होते आपली, इथे चेंज होत आहे, ठीक आहे इथे। तर इथून सिम्पली हा फोटो वाढवूया अशा प्रकारे। त्याच्यानंतर इथून ही बीट इथे चेंज होते, ठीक आहे अशा इथून चेंज होते। तर आपला हा दुसरा फोटो इथून सेट झाला। तिसरी बीट बघायची पुढे चेंज होते ते चेंज होते अशा, ठीक आहे। इथून कमी करूया अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे हे जे फोटो आहेत ना बीटनुसार इथून ॲड करत शेवटच्या बीटमार्कपर्यंत यायचं आहे। आता तुम्हाला हे सर्व इथून ॲड केल्यानंतर बीट आता तुम्हाला काय करायचं, हा जो बीट व्हिडिओ आहे ना त्यावरती क्लिक करायचं अशा प्रकारे आणि सिम्पली आपल्याला काय करायचं आहे इथून जिथून आपण फोटोच्या बीट आहे ना जिथून आपण फोटो इथून स्प्लिट केलं ना तिथून हा जो व्हिडिओ आहे इथून स्प्लिट करायचा आहे। पहिली बीट व्हायची आपली इथे तर इथून स्प्लिट करा, दुसरी बीट कुठे येते तिथून स्प्लिट करा। अशा वेळी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला कट करत न्यायचा आहे। कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली इथून PNG ॲड करायचं। तर हे जे आपलं पहिली बीट आहे ना त्याला सिम्पली आपल्याला आहे ना इमोजी PNG दिलं ते तुम्हाला इथून ॲड करायचं आहे। त्या लेअरवरती क्लिक केल्यानंतर रिप्लेस ऑप्शन त्यावरती क्लिक करून आपलं पहिले इमोजी PNG इथून ॲड करायचं आहे। दुसऱ्या बीटला आपल्याला सिम्पली दुसरं PNG इथून ॲड करायचं म्हणजे आपण जे सॉंगचे लिरिक्स आहे ते अशा आहे, ठीक आहे। हे इथून ॲड करत आपल्या शेवटपर्यंत न्यायचं, ठीक आहे अशा प्रकारे। तर आता इथून मला हे झाल्यानंतर आता आपल्याला करायचं सिम्पली हा जो पहिला फोटो आहे तो झूम करायचा अशा प्रकारे स्क्रीन बरोबर इथून सेट करायचा, ठीक आहे एवढं। म्हणजे इथून आपलं थोडा हा फोटो दुसरा पण इथे ॲड केला आहे, ठीक आहे। तर इमोजी वरती आलं पाहिजे अशा प्रकारे, ठीक आहे हे। तर इथून अशा झाल्यानंतर आता आपल्याला करायचं सिम्पली दुसरा जो फोटो आहे तिथे यायचं आहे आणि पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण नाही ना ही बॉर्डर दिल इथून ॲड करायची आणि ह्याची जी लेंथ असेल शेवटपर्यंत यायची, ठीक आहे अशा प्रकारे। तर इथून नेल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं हेच PNG इथून डबल ॲड करायचं म्हणजे ही जी बॉर्डर आहे ती म्हणजे स्क्रीनवर इथून सेट होऊन जाईल। आता आपल्याला काय करायचं सिम्पली इथे तुम्ही बघू शकाल की टेक्स्ट आपलं म्हणजे मागं गेले। तर आता काय करायचं ही जी आपण बॉर्डर ॲड केली त्यावरती क्लिक करायचं आणि लेअरचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि सिम्पली हे जे बॉक्स आहे तो अशावर पुढं आणायचा आहे म्हणजे आपले ना लिरिक दिसून जाईल, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला PNG फोटो इथून ॲड करून घ्यायचे आता जसं सांगितलं तसं। तर मी तो सर्व इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या। इथे तुम्ही पाहू शकाल की सर्व PNG आणि फोटो इथून आपण ॲड करून घेतलेले आहेत। आता हे सर्व ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करू येतो पाहिजे ट्रेंडिंगमध्येच स्लाइज रिव्हलचं जो इथून सिलेक्ट करायचा आहे आणि हा जर इफेक्ट जर नाही मिळाला तर डायरेक्ट सर्च करू इथून तुम्ही ॲड करू शकता। त्याच्यानंतर हा इफेक्ट इथे सिलेक्ट केल्यानंतर त्याची जी लेंथ असते संपूर्ण होऊन येथे तुम्हाला काय करायचं आहे अप्लाय टू ऑलचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनचं ऑप्शन खाली 3 नंबरला मिळून जाईल त्यावरती क्लिक करून येथे तुम्हाला इनमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल व्हायब्रेटिंग पॅनल्स इथून सिलेक्ट करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे।
त्याच्या पुढं आपल्या सिम्पली इनमधलाच रेट्रो फेड इन टूचा जो इफेक्ट आहे इथून स्लाईड करायचा आहे. म्हणजे 2 पासून पुढचे जे पण फोटो राहतील त्याला आपल्या तोच इफेक्ट इथून स्लाईड करायचा आहे रेट्रो फेड इन टूचा अशा प्रकारे शेवटपर्यंत. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्या इन्व्यूट यायचं आहे. इथे इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली लाईट इफेक्टमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल पिंक ब्लिंक्स. इथून स्लाईड करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असे पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इंटेन्सिटी दाट येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पहिल्या इन्व्यूट यायचं आहे. पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून येथे तुम्हाला सिम्पली डेकोरेच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ग्लो हार्ट. इथून स्लाईड करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथच आहे पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वर जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. नाही तर तुमचा जो व्हिडिओ आहे ते एक्सपोर्ट होऊन जाईल.